अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 54 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज अर्जुन लवकर घरी आला आणि त्यानं बेल वाजवली नाही. आज बघूच मी घरी नसताना बायको काय करते ते, असं म्हणून जवळच्या चावीने लॉक उघडून तो आत आला. ती हॉलमध्ये नव्हती, किचनमध्ये पण नव्हती. मग तो बेडरूममध्ये गेला तर बाईसाहेब बेडवर आरामात टेकून हातात वाटी चमचा घेऊन काहीतरी खात होत्या आणि तेही TV बघत बघत. सासू सुनेची कसली तरी सिरियल लागली होती आणि त्या सिरियलमधील सासू सून एकमेकींची उणीधुणी काढत होत्या. बिचारा तो नवरा नेमकी कुणाची बाजू घ्यावी, जन्म दिलेल्या आईची की जन्मभर साथ देणाऱ्या बायकोची, याच विवंचनेत दोघींच्या मध्येच डोक्याला हात लावून बसला होता. आणि आता अर्जुन त्याच्या डोक्याला हात लावून म्हणाला, अख्ख्या महाराष्ट्रातल्या घराघरात आगी लावण्याचं काम या सिरियलनं केलं आहे आणि अनेकांच्या सुना याच मालिकांनी बिघडवल्या आहेत. एकमेकींशी सुसंवाद साधून हसत खेळत एका घरात नांदायचं सोडून सासू सुनेला एकमेकींवर कुरघोड्या कशा करायच्या आणि एकमेकीची कशी जिरवायची. नवरा संध्याकाळी कामावरून घरी आला की त्याचं डोकं कसं खायचं, त्याला पेचाट पकडणारे हट्ट कसे करायचे, हेच या मालिकांनी शिकवलं. आणि अनेक घरं तोडण्याची कामं या असल्या सिरियलने केली होती. आजकाल जिकडं बघावं तिकडं आणि चॅनलवर हाच विषय घेऊन सिरियल लागत होत्या. आणि गरोदरपणात चांगली पुस्तकं वाचायची सोडून जी हिच्या कधी नशिबात नव्हती, ती असली सासू सुनेची भांडणं आमचं हे येडं बघत बसले, तेही चवीचवीनं श्रीखंडाचा आस्वाद घेत, असं तो म्हणाला. मयुरीचं आपलं श्रीखंड खात खात सिरियल पाहणं चालूच होतं. ती इतकी मग्न झाली होती ती सिरियल पाहण्यामध्ये की अर्जुन येऊन 10 मिनिटे झाली तरी तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो इतक्या लवकर येईल असं तिला वाटलं नव्हतं. आणि अर्जुन मनात म्हणाला, बिचारं माझं बाळ काय विचार करत असेल पोटात. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी त्याची अवस्था झाली असेल की मीही कुणाची बाजू घेऊ. आत्ताच त्याला असल्या सिरियल दाखवल्या तर ते लग्न तरी करेल का घाबरून. आणि अर्जुनने पुढे होऊन रिमोट घेतला आणि TV बंद केला. तसं मयुरीने त्याला पाहिलं आणि जोरात म्हणाली, का बंद केली TV? शेवटचा भाग होता ना, राहू दे ना. हिला नवरा घरी आल्यावर पाणी द्यायचं असतं हे पण आज कळलं नाही. इतकंही भान नाही तिला. त्याला हवं नको ते विचारायचं सोडून ही मालिकेसाठी त्याला ओरडत होती. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू सिरियल कशाला पाहते तू या? अगं अशा अवस्थेत अशा सिरियल पाहू नयेत. त्याला काय होतंय? अहो लावा ना TV. अहो ती सून आता सासूचं कारस्थान उघड करणारच होती ना. आज सगळं पितळ बाहेर पडणार होतं तिचं आणि तिचा सासरा सासूच्या कानाखाली देणार होता. अहो करा ना TV चालू, नाहीतर द्या तो रिमोट माझ्याकडे, असं म्हणून ती त्याच्याकडे निघाली. आणि इतकं सांगूनही मयुरी ऐकत नाही म्हटल्यावर अर्जुनराव म्हणाले, आता तू इथून उठ, नाहीतर मी तुझ्या कानाखाली देईन आणि तुझा मालिकेचा सगळा वेडेपणा बाहेर काढीन. आणि हे ऐकून तर तिला फार मोठा धक्का बसला. ती नाराज होत म्हणाली, इतके दिवस झाले लग्नाला पण तुम्ही असं नाही बोलला माझ्याशी कधीच. आणि अशा अवस्थेत तुम्ही मला मारणार का? बाळावर काय परिणाम होईल? आणि तिला वाटलं ती अशी लाडात येऊन बोलली की अर्जुन तिला रिमोट देईल. पण अर्जुनराव म्हणाले, इतके दिवस झाले लग्नाला पण तू पण अशी बावळटासारखी वागली नव्हतीस. आणि तू कशाही अवस्थेत असलीस आणि चुकलीस तर तुला खरंच मारीन हा मी. गरोदर असल्याचा गैरफायदा नको घेऊस. आणि मला काय सांगतेस ग बाळावर काय परिणाम होईल म्हणून? मी दिवसभर नसतो घरी तेव्हा दिवसभर तू अशा सिरियल बघत बसतेस ना, मग त्याचा काय परिणाम होईल बाळावर याचा विचार कधी केला आहेस का तू? आणि मयुरी जीभ चावत मनातच म्हणाली, आता हे कसं कळलं यांना की मी दिवसभर मालिका बघते म्हणून? CCTV तर नाहीत ना बसवले अर्जुनरावांनी. यांचा काही नेम नाही. पण अर्जुनरावांनी अंताचे ढगात गोळी मारली होती आणि ती ही इतक्या कॉन्फिडन्सली की ती बरोबर लागली. खरंच मारतील का ते मला? मी विसरूनच गेले होते, अशी ती मनात म्हणाली. अर्जुनराव जेवढे लाड करतात तेवढंच लाडाने कोणी बिघडणार नाही याचीही काळजी घेतात. आणि मयुरी रुसून गाल फुगवून बसली. त्यानं बॅग ठेवली आणि फ्रेश व्हायला गेला. आणि तो फ्रेश होऊन आला तरीही ती तशीच वाटी बाजूला सारून बसली होती. त्याची बॅगही उचलून ठेवली नाही रोजच्या प्रमाणे.
या अवस्थेत बायकांचं मन किती हळवं असतं आणि हे मला असं बोलले. तिला खूप वाईट वाटत होतं आणि तो तिला जवळ घेऊन म्हणाला, ऐक ना मयू, तू दिवसभर अशा मालिका कशाला बघतेस? नको बघत जाऊ. मग मला नाही करमत दिवसभर. मग मी काय करू? आता करमत नाही म्हणून बाळ हवं होतं ना तुला. मग आता ही नवीन नाटकं कशासाठी? आणि ती गप्प बसली आणि म्हणाली, पण मीच एकटी बोलते बाळाशी, ते काहीच बोलत नाही मला. मग बोर होतं ना. आणि या मालिकेतल्या सासूसुना तुझ्याशी बोलतात का? आता तुला करमण्यासाठी तमाशा असलेला ऑर्केस्ट्राच आणून ठेवतो बघ घरात, म्हणजे तुझं चांगलं मनोरंजन होईल. आणि मयुरी म्हणाली, साधी मालिका बघू देत नाही तुम्ही आणि ऑर्केस्ट्रा लावणार, तोही तमाशा असलेला. आणि ते पाहून मग ज्युनियर अर्जुनराव हातात मोगऱ्याचा गजरा बांधूनच जन्माला येईल आणि दुधाच्या बाटलीऐवजी दारूची बाटली मागेल. आणि अर्जुन म्हणाला, कळतंय ना तुला इतकं, मग कशाला बघतेच असल्या मालिका? आणि खरंच ती दिवसभर कामावरून मालिकाच बघायची. आधी ती नव्हती तशी करत, पण आता तिला ती सवय लागली होती. आणि गाल फुगवून ती म्हणाली, ठीक आहे, नाही बघत परत. पण तुम्ही मला असं का म्हणालात? काय, हेच की कानाखाली मारीन म्हणून? आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, नुसतं मारीन म्हणालो तरी इतकी फुगून बसलीस, आणि प्रत्यक्षात मारल्यावर काय होईल ग तुझं? आधी मारून तर दाखवा, मग बघाच मी काय करते ते. काय करशील सांग ना, काय करशील? अर्जुन म्हणाला, आधी तुम्ही मारा ना, मग दाखवीन काय करते ते. आता तुझीच इच्छा असेल तर मी ती पूर्ण केलीच पाहिजे. असं वाटते की तुला आता मार खायचे डोहाळे लागले आहेत. पण तुला अशी सहजासहजी नाही मारणार मी. तू आणखीन आगाऊपणा तर करून बघ. मग मी, तू आणि माझा बेल्ट. आणि आता मयुरीने धक्का बसून मोठे डोळे केले आणि मनात म्हणाली, खरंच मारतील का मला हे बेल्टनं? सॉरींचा काही नेम नाही. प्रेमाचा वर्षाव करून अलगद फुलासारखं उचलून अगदी त्यांच्या प्रेमात बुडवून तरंगत ठेवतील. पण प्रेमाचा गैरफायदा घेतला तर तेवढ्याच ताकदीने जोरात जमिनीवर आपटायलाही काही कमी करणार नाहीत. मग ते कोणी का असेना, अगदी काळजाचा तुकडा असलेली बायकोसुद्धा. इतकं तर ती तिच्या नवऱ्याला ओळखतच होती. आणि तो तिला चमच्याने श्रीखंड घेऊन भरवू लागला आणि प्रेमाने म्हणाला, घे खा. मला नको. त्याचा हात बाजूला करत ती लाडात म्हणाली, आता खाती का कसं? त्याने आवाज चढवला आणि तिने फक्त चमचा हातात घेतला. आणि तो मनातल्या मनात तिची मजा घेत होता. नुसता धरून का बसलीस, खा पटकन. पुन्हा त्याने आवाज चढवला, मी खाईन ना माझी माझी. माझी माझी म्हणजे? मग मी सांगतोय तेव्हा खाल्लं तर काय आभाळ कोसळेल का महापूर येईल? का मी सांगतोय म्हणून नाही खायचं तुला? आत्ता मला नाही खायचं, माझा मूड नाही. मयुरी म्हणाली, सिरियल लावू का, म्हणजे मूड चांगला होईल? आता कशी मिटक्या मारत खात होतीस, तेव्हा कसा मूड होता तुझा? आणि आता नवरा खा म्हणतोय तर मूड नाही का? किती नाटकं करशील? आणि मयुरी पुन्हा गप्प बसली. आणि तो कपडे काढत होता आणि कमरेचा बेल्ट काढत म्हणाला, मयू आता खा हा, नाही तर बघ. तरीही तिला वाटायचं की अर्जुन तिला नाही मारणार. किती जपतो तो तिला. आणि ती म्हणाली, नाही खायचं मला. तसा त्यानं बेल्टचं एक टोक पकडलं आणि हलकेच तिच्या हातावर मारलं आणि तिचा हात लगेच लाल झाला. बेल्टचा व्रण उमटला. तिला त्या जागेला थोडी वेदना व्हायला लागली. आणि अर्जुन म्हणाला, बहुतेक श्रीखंडाऐवजी तुला मार खायचा आहे. अजून हवाय का? घे खा. आणि तिने पटकन चमचा तोंडात घातला आणि मनात म्हणाली, खरंच यांनी आणखीन मारलं तर? गरोदरपणात बायकांचे मूड चेंज होतात, पण त्यांच्या नवऱ्यांचे पण मूड चेंज होत असतील का? तिनं असं घाबरून पटकन चमचा तोंडात घातला आणि अर्जुन खूप हसायला लागला, अगदी पोट धरून. आणि ती गोंधळली. आणि तिला अशी गोंधळलेली पाहून तर तो बेडवर लोळून लोळून हसत होता. आणि ती रागात तोंड फुगवून बसली होती. मग तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिला म्हणाला, मयू अगं किती घाबरतेस, नुसती माराच्या भीतीने? मग मारल्यावर काय होईल माझ्या बायकोचं? मारा ना, हे काय मारलंच आहे की, किती लाल झाला आहे हात. आणि तो म्हणाला, एवढंसं मारलं तर लगेच लाल झाला का हात? मग कशाला आगाऊपणा करतेस इतका? गुपचूप ऐकत जा ना माझं. आपल्याला सोसत नाही म्हटल्यावर आगाऊपणा करायचाच नाही. मी मारायला लागलो ना तर तुला झेपणारही नाही, कारण माझा मार इतका हलक्याने नसतो.
राहा की आता शांत, उगीच कशाला मला प्रोत्साहन देतेस तुला मारायला? चांगलं चाललं असता असता तुम्हा बायकांना काय खूळ येतो कुणास ठाऊक. उगीच मारक्या गाईसारखं कासरा सोडून उभ्या पिकात शिरायचं. ती आता काहीच बोलेना. ती तशीच फुगून बसली होती, हातावर मारलेल्या ठिकाणी चोळत. मग त्याने तिच्या हातावर प्रेमाने किस केला आणि म्हणाला, ए मयू, हस ना गं. तरीही ती हसेना आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या केल्या. तशी ती हसू लपवून तिथून निघून चालली आणि त्याने तिला तशीच घट्ट मिठीत पकडली. पण तरी ती हसेनाच. आणि मग अर्जुनने गाणं म्हणायला सुरुवात केली. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. आणि त्याचे लहान मुलासारखे हावभाव पाहून मयुरी खदाखदा हसायला लागली आणि हसून सहन होऊन त्याला म्हणाले, अहो बास करा की, आता पोटात दुखेल माझ्या हसून हसून. आणि अर्जुन म्हणाला, का गं आता कशी हसलीस? मोराचं नाव घेतलं की मयुरीची कळी लगेच खुलली ना? आता ही मयुरी अर्जुनचं नाही ऐकत वाटतं, तिच्या मोराचंच ऐकते ना? आणि ती हसून म्हणाली, तुम्हीच माझे मोर नाही मयूर आहात आणि मी तुमची मयुरी. मग का हसत नव्हतीस मगाच्यापासून? तुम्ही मला कसं बोललात? पुन्हा ती तशीच म्हणाली. अगं गंमत केली गं. तुला खरंच वाटतं का मी तुझ्यावर हात उचलेन म्हणून? मग तुमचा काही नेम नाही, कधी कसे वागाल ते नाही सांगता येत. आणि बेल्टनं मारलं की मगाशी मला तुम्ही. अगं ते तर प्रेमानं मारलं मी तुला. आता प्रेमात इतकं पण सोसत नाही होय तुला? आणि मयुरी म्हणाली, माझं पण तुमच्यावर प्रेम आहे की खूप. मी मारलं तर चालेल का तुम्हाला? तुला शोभत असेल तर तेही कर. बघ तुझ्या आईला विचारून. नाहीतर पोटात गुद्दे देतच असतेस की सारखे, अर्जुन म्हणाला. आणि मयुरी म्हणाली, ते तुम्ही चिडवता मला म्हणून देत असते ना, ती लाडात म्हणाली. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आता मीही चिडलो होतो म्हणूनच मी पण मारलं ना. आणि मयुरी म्हणाली, मी कधी बोलण्यात जिंकले आहे का तुमच्याशी? स्वारींनी इतकं कसं वाक्चातुर्य मिळवलं आहे कुणास ठाऊक. यांचा खरंच काही नेम नाही. आत्ताच कसे ते श्रीखंडासारखे आंबट गोड वागतात बघा ना. म्हणजे तू अजून नाही ओळखलं तुझ्या नवऱ्याला? भोळा आहे ग मी. कळलं हां, कळलं. तसलं तर बोलूच नका तुम्ही. मग कसलं बोलू सांग? अगं माझं वागणं हे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून असतं. ज्याला जशी भाषा समजते तशाच भाषेत समजावत असतो मी. आता तुला माझ्या प्रेमाची भाषा समजते ना, मग कशाला हात उचलेन मी तुझ्यावर? पण मग असं का बोलला तुम्ही? मी आत्तापर्यंत माझ्या बाबांनासुद्धा पाहिलं नाही आईशी असं बोलताना. तरीच तुझी आई आणि तू इतकं ओव्हर वागता आणि डायरेक्ट दोघीही माझ्या डोक्यात जाता. आता सासरे बुवांनाच ट्रेनिंग द्यावं लागेल मला असं वाटतंय. आता त्यांच्या ॲनिव्हर्सरीला त्यांना एक हंटरच गिफ्ट करतो, त्याशिवाय तू आणि तुझी आई वटणीवर नाही यायच्या. आणि ती पुन्हा फुगली आणि म्हणाली, नाही नको हंटर वगैरे गिफ्ट द्यायला. निदान त्यांचा संसार चांगला चालला आहे ते तरी चालू द्या. मग तुझ्या संसाराला काय धाड भरली आहे का? अर्जुन म्हणाला. इतर वेळी मयुरी अशी आईची बाजू घेऊन बोलत नसायची. नवरा लाड करत असला की आईची आठवण पण येत नाही. आणि नवरा जरा टोचायला लागला की लगेच त्यांना मातृप्रेमाची भरती येते. मग लगेच फोणाफोणी सुरू होते असं अर्जुन म्हणाला. आणि ती त्याच्याकडे रागाने बघू लागली. ए मयू, सारखं सारखं काय गं टम्म पुरीसारखं फुगून बसतेस? तुम्ही जर माझ्याशी असं बोलणार असाल ना तर मी जाते आईकडे आत्ताच. तिनं तिचा हुकमी पत्ता काढला. आता तरी अर्जुनराव घाबरतील असं तिला वाटलं. पण ते म्हणाले, हरकत नाही, माझं बाळ मला दे आणि कायमची जा. मला तुझी गरज नाही. काय? तिनं आश्चर्यानं विचारलं. असल्या धमक्यांना अर्जुनराव कधीच भीक घालत नाहीत हे तिला पण माहीत होतं. पण उगाच आज खूळ आल्यासारखं ती वागत होती. मोडेल पण वागणार नाही असा त्याचा स्वभाव. तो वागतो फक्त आणि फक्त प्रेमाने. आणि तो म्हणाला, असल्या धमक्या कुणाला देतेस गं? आणि ती त्याला आडवं बोलत म्हणाली, माझं पण बाळ आहे, ते माझ्या पोटात वाढत आहे ना. आणि असं म्हणून मयुरी फसली. आणि अर्जुन म्हणाला, तुझ्या पोटात कुठून आलं गं ते? तू काय गंधर्व कन्या लागून गेलीस का आपोआप स्वर्गातून पोटात बाळ यायला? मग आण अजून एक बाळ असलंच. बघू कसं आणतेस ते. आणि तिने हार मानून मान खाली घातली. काय बोलायचं आता? आणि आता तिची बोलतीच बंद झाली. अर्जुनराव असं काही बोलतात ना की समोरचा गारद झाला पाहिजे एका घावात. जराही विचार करत नाहीत समोरच्याचा.
सॉरी बोलण्यात किती हुशार, चतुर, सराईत आणि भोळी भाबडी मयुरी त्याच्या नखा इतकीही बोलण्यात सराईत नव्हती. तिला थोडं वाईट वाटलं आणि डोळे भरून आले. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला किती वेळा सांगितलं की माझ्याशी वाद घालत जाऊ नकोस म्हणून, पण हत्तीसोबत दांडू खेळायची तुझी फार दांडगी हौस. आणि ती त्याला सॉरी म्हणाली. मग त्यानेही लगेच विषय न वाढवता तिचेच कान पकडले आणि मी पण सॉरी असं म्हणाला. आणि तिला त्याचं खूप हसू आलं. आणि अर्जुनने मयुरीला खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि तिच्या गालाचा हळूच किस घेऊन दातानं चावला आणि म्हणाला, आता खातेस गुपचूप श्रीखंड का तुलाच खाऊ? आणि ती हसत म्हणाली, आता तुम्हीच चारा. तरच खाईन. आणि त्यानं तिला श्रीखंड चारला. आंबट गोड श्रीखंड खाऊन तिला खूप छान वाटत होतं. ती मिटक्या मारत मारत खात होती. त्यालाही श्रीखंड आवडायचा आणि तो म्हणाला, मयू मला पण दे ना गं श्रीखंड. आणि ती म्हणाली, तुम्ही आधीच किती आंबट गोड आहात, आणखीन कशाला आंबट गोड श्रीखंड खाताय? का गं? मग आणखी आंबट गोड होईन ना मी. तुला आवडतो ना मी तसाच? ठीक आहे, नको देऊ, मग मीच खातो, मला काय हवं ते. असं म्हणून त्यानं तिच्या ओठांचा किस घेतला आणि म्हणाला, आता खाल्ला मी. मग तिनं हसून त्याला एक चमचा भरवला आणि तो म्हणाला, मयू श्रीखंड खूपच गोड गोड आहे गं, अजून थोडा आंबट हवा होता ना. आणि तिला कळलं त्याला काय म्हणायचं आहे ते. मग ती म्हणाली, नको नको, आहे तेवढा आंबट पुरे आहे, आणखीन आंबट झाला तर मला नाही सोसायचा. आणि दोघेही हसायला लागले. मग तो म्हणाला, मयू 3रा महिना कधी संपेल गं? अजून 9 दिवसांनी. मग तुझी चोरओटी भरावी लागणार ना. हो ना. मग तुझ्या आईला फोन कर ना. अर्जुन म्हणाला, अहो तिचाच फोन आला होता दुपारी. ती म्हणत होती की तिकडेच या चोरओटी भरायला. मग तू काय म्हणालीस? अर्जुनने विचारलं. मी म्हणाले की चोर ओटी आणि डोहाळे जेवण आपल्याच घरात होईल. पण आई म्हणत होती की कोण करणार सगळं तिथं, कोणच नाही तुझ्या घरात. मग मी तिला म्हणाले. काय म्हणालीस? अर्जुननं विचारलं. आणि मयुरी सांगू लागली, मी तिला म्हणाले की तुला यायचं असेल तर ये, नाहीतर माझा नवरा समर्थ आहे माझं सगळं करायला. आणि अर्जुन तिचं बोलणं ऐकून मनातल्या मनात सुखावला होता. कारण अर्जुनची इच्छा होती की तिची चोरओटी डोहाळे जेवण हे सगळं याच घरात आईबाबांच्या देखत व्हावं. आणि तिच्या नवऱ्याची इच्छा तीच तिची इच्छा. आणि त्यानं तिला खूप प्रेमानं पुन्हा मिठीत घेतली आणि मनात म्हणाला, किती समजूतदार आहे माझी मयू, पण मघाशीच का अशी झपाटल्यासारखी वागत होती काय माहीत. भांग पिऊन नशा चढल्यासारखी उलटसुलट उत्तरं देत होती. हिला तर मी काटा पण टोचू देणार नाही, मग मारणं तर दूरच. पण कधी कधी लाडानं बिघडलेली बायको नीट करायला ही आयडिया चांगली आहे. पण हे सगळं तो मनात म्हणत होता, तिला ऐकू न जाता. कारण तिने ऐकलं तर पुन्हा लाडात यायची